स्वागत करूयात टीम RA चहाडे. प्लीज वेलकम. RA चहाडे टीम या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित होत असताना आपण या ठिकाणी पाहू शकाल. त्यांच्याशी दोन हात करण्याकरिता टीम मैदानामध्ये उपस्थित होतीये. पुनश्च एकदा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. न्यू गुड लक नालासोपारा. प्लीज वेलकम. विशाल दादा आमचा लय बनाना दिलदार, कुर्लाई क्रीडा मंडळाचा तो एकमेव आधार. यानंतर होणारा पुढचा सामना असेल शिवस्पर्श नालासोपारा. शिवस्पर्श नालासोपारा आणि त्याच्या विरोधामध्ये जय हनुमान रानगाव. दोन्ही टीमला पहिला पुकार. शिवस्पर्श नालासोपारा आणि जय हनुमान रानगाव बोथ टीम्स आपण तयार राहायचे. दोन्ही टीमला पहिला पुकार. पॉइंट या ठिकाणी एका सिंगल गुणाची कमाई करून पहिल्याच रेडमध्ये सिंगल पॉइंट. निगुड लक नालासोपारा टीम. रेडवरनं आपण राहुल पाटील याला चढाई करत असताना पाहतोय. कमी वयाचा मात्र एक प्रतिभा संपन्न खेळाडू
ज्याला आपण रेडवरनं पाहू शकाल या ठिकाणी चढाई करत असताना अरे चहाडे टीमचा प्रमुख रेडर आणि पहिल्याच रेडमध्ये का त्याची वैशिष्ट्यता आहे ती गोष्ट मैदानातनं दाखवत असताना एक बोनस गुणाची कमाई करून आपल्या माघारी परतलाय आणि सुखरूपरित्या परतलाय. जर्सी क्रमांक 16 परिधान केलेला खेळाडू रेडवरनं चढाई करतोय. समोर 6चा डिफेन्स बोनस पॉईंट ऑन असताना ही रेड आपण त्याची पाहू शकाल. पुन्हा एकदा रेडवरनं राहुल चढाई करतोय. गेली रेड आपण पाहिली तर डाव्या कोपऱ्यामध्ये बघायला माफ करा उजव्या कोपऱ्यामध्ये बघायला मिळालेली ही रेड आपण पाहिली तर डाव्या कोपऱ्यामध्ये परंतु यावेळी राहुलवर केली पकड जावं लागेल प्रांगणाच्या बाहेर सरळ. न्यू गुड लक नालासोपारा टीम आपण मैदानामधनं इन ॲक्शन पाहतोय वेगळ्या ताकदीनं नव्या उमेदीनं मैदानामधनं. आज अरे चहाडे टीमचे प्रमुख खेळाडू नाही आहेत परंतु राहुल आणि आपण जर का डाव्या कोपऱ्यामध्ये पाहिलं तर दोन खेळाडू सातत्याने आपल्याला चांगला परफॉर्मन्स देत असताना बघायला मिळतात. आज सुद्धा या ठिकाणी या दोघांच्या नेतृत्वाखाली ही मॅच आणि ही टीम घेऊन मात्र ते इथपर्यंत पोहोचलेत सुखरूपरित्या परतलेत. तदनंतर अरे चहाडे टीमकडनं रेडर जर्सी क्रमांक 6 परिधान केलेला खेळाडू थर्ड रेड डू ऑर डाय. आता इथून 2-2 अशी आपण गुणसंख्या पाहतोय. कोणाकडे बढत या मॅचमधली आपल्याला पहिली बघायला मिळेल तो रेडर जर्सी क्रमांक 16 परिधान केलेला खेळाडू चढाईवरनं. नेक्स्ट मॅच असेल बोथ टीम्स शिवस्पर्श नालासोपारा आणि त्याच्या विपक्षात जय हनुमान रानगाव. शिवस्पर्श नालासोपारा आणि त्याच्या विपक्षात जय हनुमान रानगाव. वा या ठिकाणी अप्रतिम पकड. अजूनही बढत नाही आहे. 3-3 अशी गुणसंख्या या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. जर्सी क्रमांक 6 परिधान केलेला खेळाडू चढाईवरनं यावेळी त्याचा अँकल होल्ड केलाय आणि तदनंतर संपूर्ण संघाचा चांगला सपोर्ट. टाइम आउट स्वीकारला गेलाय सुरुवातीलाच कारण राहुल बाहेर आहे आणि प्रमुख रेडर जो सुद्धा प्रांगणाच्या बाहेर आहे. इथून 4 खेळाडू मैदानामध्ये त्या 4 खेळाडूंच्या वर कशा प्रकारे हावी व्हायचं या अनुषंगाने कोच यांच्या माध्यमातून काहीतरी कानमंत्र दिला जातोय. घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी आहे. सुखरूपरित्या परतलेत आणि यावेळी जर का आपण पाहिलं तर एक सिंगल गुणाची बढत आहे. आणि गुड लक नालासोपारा या टीमकडे. जर्सी क्रमांक 13 परिधान केलेला खेळाडू चढाईवरनं रेड करत असताना चारच्या डिफेन्समध्ये चढाई खोलवर जाऊन गुण घ्यावा लागतो आणि प्रयत्न तर गेल्या रेडमध्ये सुद्धा केलेला परंतु तेव्हा पकड झालेली. याही वेळेला दर्जेदार अँकल होल्ड मैदानामध्ये बघायला मिळतोय. खेळाडूला पुनश्च एकदा प्रांगणाच्या बाहेर जावं लागेल. जो डाव्या कोपऱ्यातील खेळाडू आहे त्याच्या माध्यमातून 2 दर्जेदार आपल्याला पकड बघायला मिळाला. थर्ड रेड डू ऑर डाय आणि सुपर टॅकल ऑन असताना ही थर्ड रेड मात्र बघायला मिळते. जर्सी क्रमांक 16 परिधान केलेला खेळाडू डाव्या कोपऱ्यामधील प्रमुख खेळाडूला मात्र टार्गेट केलं जात आहे.
पकड मात्र खूप सुंदर बघायला मिळाली. आता मात्र प्रांगणात फक्त आणि फक्त एक खेळाडू बाकी आहे. ऑल आउटचा खतरा. काय इथून 1+2 3 पॉइंट्स. न्यू गुड लक नालासोपारा. पाटील रेडवरनं या मॅचला कोण टर्न करू शकतो तर ते नाव आहे राहुल पाटील. इतक्या सहजासहजी तुम्ही प्रत्येक वेळेला राहुल पाटीलला पकडू शकत नाही आहेत. काय इथून मॅच ऑन झाली असं म्हणावं लागेल, कारण राहुल पाटीलला एक सिंगल गुण आणि त्याच्या रिदममध्ये येण्याची संधी ही मात्र इथून मिळाली आहे. सूरज पाटील सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंसुद्धा आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. त्यांचाही आवाज आपण ऐकणार आहोत. Third red. क्या बात आहे. हीच वैशिष्ट्यता या खेळाडूची आहे. बघा, एक चूक झाली तुमच्याकडनं आणि तदनंतर राहुल पाटील मात्र त्याच्या लयमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. क्या बात आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये जाऊन हँडटचचा प्रयत्न केला आणि अखेरच्या क्षणाला यश आलंय. एक सिंगल गुण घेऊन राहुल पुनश्च एकदा आपल्या माघारी. हाफ टाइमचा खेळ या ठिकाणी संपलाय. 9-11 11-9 अशी गुणसंख्या आपण पाहतोय. माफ करा, 12-9. ओके, 3 गुणांची बढत आहे या ठिकाणी नालासोपारा न्यू गुडलक नालासोपारा या टीमकडे. आणि 3 गुणांच्या पिछाडीवर आरे चहाडे टीम. आज आरे चहाडे टीमच्या मागे कोणी कोच नाही आहे. संपूर्ण या टीमसुद्धा इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळत नाही आहे. परंतु जेवढे आहेत तेवढे त्यांच्या साथीने राहुल आणि त्याची संपूर्ण टीम मैदानामधनं इन ॲक्शन. तर दुसऱ्या बाजूने न्यू गुडलक नालासोपारा अशी टीम आपण दुसऱ्या बाजूने पाहतोय. त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी बघायला मिळतोय. नेक्स्ट मॅच
पुढचा सामना असेल शिवस्पर्श नालासोपारा आणि जय हनुमान रानगाव. दोन्ही टीमला दुसरा पुकार. शिवस्पर्श नालासोपारा आणि जय हनुमान रानगाव बोथ टीम्सला दुसरा पुकार. 9-12 12-9. नाही सिंगल पॉइंट. बघा एक ह्याची लीड किती मोठी होती आणि किती कमी केली त्याचं श्रेय आपण जर का पाहिलं तर डेफिनेटली जात आहे राहुल पाटील, जो आपण आर ए चहाडे टीममधनं खेळाडू पाहतोय. वन साईड रेड्स त्याच्या माध्यमातून बघायला मिळाल्या. जर्सी क्रमांक 16 परिधान केलेला खेळाडू. काय आता अशी टीम आहे सेकंड राऊंडला आपल्याला इन ॲक्शन सगळी टीम सुद्धा बघायला मिळू शकते आर ए चहाडे. आपण ऑल इंडिया रेफरी मिस्टर मयूर पवार यांना आपण पाहतोय मैदानामधनं. तदनंतर सरपंच म्हणून या मॅचकरिता सचिन सावंत सर. तदनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर राजू सिंग सर, दीपेश घरत सर, तदनंतर शांताराम गायकर सर आणि कल्पेश भोईर सर. ही संपूर्ण पंचांची टीम या स्पर्धेकरिता आपण ज्यांना पाहणार आहोत, ज्यांच्या निदर्शनाखाली खऱ्या अर्थानं यशस्वी स्पर्धा गेल्या दिवसामधनं आपण पार पडताना पाहिली. आणि आजच्या दिवसामधनं सुद्धा या वेळेला आज राहुल ज्या कोणत्या गोष्टीला मात्र हात लावतोय ती गोष्ट सोनं होते. कारण मगाशी आपण पाहिलं तर राहुलने सेंटर लावलेला तेव्हा सुद्धा त्याच्या माध्यमातून एक पकड बघायला मिळाली. यावेळेला उजव्या कोपऱ्यामध्ये गेले आणि चेन टॅकल त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. पुन्हा एकदा रेडवरनं आपण रेडर पाहिला या ठिकाणी चढाई करत असताना सुमित सुद्धा आर ए चहाडे टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे. नेहमी ज्यावर सुद्धा धुरा असते त्याच्या संघाची, त्या सुमितला आपण इन ॲक्शन पाहतोय. यावेळेला राहुल पाटील पुन्हा एकदा सिंगल गुण घेऊन आपल्या माघारी परतलाय. महाराष्ट्राचे माजी उपकर्णधार पप्पू म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण सन्मानानं आदरानं या क्रीडा मंच करून स्थानापन्न व्हायचंय. वेलकम.
सिंगल गुण या ठिकाणी घेऊन आपल्या माघारी परतलेत. 15-18 3 गुणांची आता बढत अरे चहाडे टीमकडे. सूरज पाटील सर आपण संपर्क साधायचा आहे. सूरज पाटील सर हुलकावणी देऊन या ठिकाणी गुण घेण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल केला जातोय. एक सिंगल गुण घेऊन पुनश्च एकदा राहुल पाटील. चला दोन्ही टीम आपणास शेवटचा आणि तिसरा पुकार शिवस्पर्शन नालासोपारा आणि जय हनुमान रानगाव. शिवस्पर्शन नालासोपारा आणि जय हनुमान रानगाव दोन्ही टीमला आपण या ठिकाणी तिसरा पुकार देतोय. नोंद असू द्या. हॅलो चेक चेक हॅलो. सतरा 25-25-17 न्यू गुडलक नालासोपारा या ठिकाणी पिछाडीवर आघाडीवर मात्र आरे राहुल पाटील युवा प्रो कबड्डी सीरीज पुणे खेळलेला खेळाडू. रेड का प्रयत्न डू और डाई रेडर स्पेशलिस्ट कहते हैं इनको, लेकिन आरे टीम में जब खेलते हैं अपने मंडल में तो इनको मेन रेडर कहते हैं. क्या इस रेड में बोनस या टच पॉइंट लेके आएंगे? न्यू गुडलक नालासोपारा 7 पॉइंट से पीछे चलती हुई इस मैच में. पॉइंट की दरार है 7. अतिशय भव्य दिव्य आयोजन महाराष्ट्रासमोर दाखवताना विशाल पाटील आणि संपूर्ण कुर्लाई सफाळे क्रीडा मंडळाचं भव्य श्री कुर्लाई चषक 2024. आपण आहोत महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सफाळे सिटीमध्ये कबड्डी स्पर्धा. वॉट टॅकल पकड सामन्यावर जखड या ठिकाणी साडे पालघर टीमने मात्र केली आहे. न्यू गुडलक नालासोपारा पिछाडीवर आहे आणि तेवढीच मात्र ताकद या ठिकाणी डिफेन्स दाखवेल का? सुमित पाटील रेडचा प्रयत्न करतायत. जेवढं चांगलं कबड्डीत मोठं नाव तेवढंच क्रिकेटमध्ये सुद्धा नाव या खेळाडूचं पालघरमध्ये. आणि इथे आला 2 गुणांची कमाई. रिशांक दिवाडी का कॉपीबुक रेड. सुरुवातीला बघितला आपण नालासोपारा संघ आघाडीवर होता पहिल्या हाफला पूर्वार्धामध्ये. आता उत्तरार्धामध्ये मात्र आपली खेळी आपली खुबी दाखवताना या मॅच मध्ये आरे टीम.
शिवस्पर्श नालासोपारा विरुद्ध जय हनुमान रानगाव. आपण प्रवेशद्वाराजवळ हजर राहायचे. अंतिम पुकार. यापुढे सामना रेड नालासोपाराकडनं पालघर साडे टीमच्या कोर्टमध्ये 17 क्रमांक जर्सी. खतरा मात्र नाहीये. सावध पोहोचत माघारी परत आहेत. शेवटचे 2 मिनिटं बाकी आहेत. अजूनही संधी आहे नालासोपारा टीमला. यापुढे 2 टॅकल पॉईंट आणि 1 बोनस प्लस टच पॉईंटची रेड केली तर मात्र नालासोपारा कमबॅक करू शकेल आणि शेवटच्या रेडमध्ये सुद्धा मॅच येऊ शकेल. परंतु 2 टॅकल पॉईंट आणि 1 चांगली बोनस प्लस टच पॉईंटची रेड करून दाखवतील का? लगातार 2 बोनस पॉईंट, लगातार 2 टॅकल पॉईंट. या ठिकाणी ही रेड महत्वाची आहे. मॅच बनवायची असेल नालासोपारा टीमला तर या रेडला पॉईंट येणं गरजेचं आहे. अंदाज बांधतायत परंतु अंदाज बांधायला वेळ कमी है. शेवटच्या अंतिम मोमेंट में मैच आ रही है. आप जो भी करना है यही रेड में रेडर को करना है. बोनस अटेम्प्ट किया है, टच भी लिया है और यहाँ पे सिर्फ टच पॉइंट मिला है. बोनस अटेम्प्ट का दावा नहीं किया रेडर ने क्योंकि एक पाव हवा में नहीं था. आखिरी 1 मिनट बाकी. वक्त के साथ जीता है वही आगे बढ़ता है. वेळेनुसार आपण जर कबड्डी खेळला तरच पुढे जाऊ शकाल. शिवस्पर्श नालासोपारा जर्मन रानगाव. आपण एंट्री गेटवर हजर राहायचंय. फायनल कॉल. महाराष्ट्रासमोर पालघर जिल्ह्यातील दर्जेदार आयोजन युवा प्रो कबड्डी प्रमाणे ज्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. एक देखणं आयोजन पाहायला कबड्डी रसिकांना नेहमी आवडत असतं आणि ते दरवर्षी कुर्लाई सफाळे क्रीडा मंडळ मात्र करत असतात. आणि यावर्षी सुद्धा श्री कुर्लाई चषक 2024ची पर्वणी पालघर जिल्ह्यातील महिला व पुरुष गटातील सगळ्या कबड्डीपटूंना एक चांगली मेजवानी कबड्डीची आणि प्रेक्षकांना सुद्धा. व्हॉट अ टॅकल पॉइंट. एक जुटीची एक जीवाची पकड. ये है आरे चाडे का जलवा. परंतु बोनस पॉइंट या ठिकाणी मिळवलेला आहे आणि तेवढ्या ताकदीने या ठिकाणी आरे चाडे थर्ड रेड. उत्तरार्धामध्ये आपली ताकद दाखवली. दोन्ही संघ हजर राहायचे. बी फाट फायनल कॉल. शिवस्पर्श नालासोपारा आणि जय हनुमान रानगाव. दोन्ही संघ हजर नाही आहेत. फायनल कॉल. मॅच संपलेली आहे. विजेता कोण? आरे चाडे पालघर. अभिनंदन, गोड कौतुक, न्यू गुड लक नालासोपारा. ये डीजे.